शेतकऱ्याचे विविध प्रश्न लोकशाही मराठीने लावून धरले आणि या सगळ्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुद्दा लावून धरत सत्ताधाऱ्यांनी तोडगा काढत या ठिकाणी बळीराजाला आश्वस्त सुद्धा केलं। खरं तर पुढची बातमी या संदर्भातली आहे। राज्यातील 60,000 एकर द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली आहे। नगदी पिकं आणि निर्यातींमध्ये भरघोस नफा मिळवून देणाऱ्या द्राक्ष पिकावर अवकळा आली आहे। याकरता राज्य सरकारने लक्ष घालण्याची मागणी आता जगाचा पोशिंदा करतोय। राज्यातील 60,000 एकर द्राक्ष बागांवर कुऱ्हाड। 4 वर्षात हवामान बदलाचा द्राक्ष पिकांवर परिणाम। महायुती सरकार द्राक्ष शेतीकडे लक्ष देणार का? व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, नैसर्गिक संकट आणि दराच्या घसरणीचं ग्रहण, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। वर्षभरात राज्यात 60,000 एकर क्षेत्रातील द्राक्ष बागाच शेतकऱ्यांनी काढून टाकल्याचं चित्र आहे। सबसिडी वगैरे काहीतरी उपाययोजना केल्या, सरकारकडून नुकसान भरपाई येते, पण आमचा उत्पादन खर्चच आज 4.5 लाख रुपये ते 5 लाख रुपये आहे आणि सरकारकडून 20 ते 22 हजार रुपये हेक्टरी मदत मिळते। त्यामुळे त्यामध्ये आमचा स्प्रेइंगचं, ट्रॅक्टरांचं डिझेल सुद्धा निघत नाही। तर सरकारने यावर विचार करावा, एक द्राक्ष शेती ही पुढे चालत राहावी यासाठी एक काहीतरी उपाययोजना कराव्यात। निर्यात धोरण, जीएसटी सारख्या कराची आकारणी, मजुरांचा तुटवडा, व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक, हमी भाव नसणं, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटांच्या मालिकांमुळे नाशिकसह सांगली, सोलापूर, बारामती, इंदापूर आणि पुणे या भागातील द्राक्ष बागा उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे। आज जर द्राक्ष बागेचा विचार केला तर द्राक्ष हा न परवडणारा पीक झालेला आहे। कारण व्यापारी शेतकऱ्याची फसवणूक करतात आणि शेतकऱ्यांचं आपलं या सरकारचं फारसं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही म्हटल्यापेक्षा सरकारचे चुकीचे धोरण या शेतकऱ्यांचे मरण अशी परिस्थिती आज झालेली आहे। द्राक्ष बाजारावर व्यापाऱ्यांचं नियंत्रण असल्यानं विक्री व्यवस्थेत मोठी फसवणूक होत असते। खर्चात 50% पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर सरकारकडून कवडी मोल नुकसान भरपाई मिळत असते आणि फळ पिकांना MSP ची सुविधाच नाहीये। एवढे पैसे खर्च करून 10 ते 12 लाख रुपये आतापर्यंत आमचा खर्च झालेला आहे, पण तरी आज आमच्या हाती काहीच राहिले नाही। त्यामुळे 10 ते 12 लाख रुपये खर्च होतो, आम्हाला उत्पन्न होतं 30 ते 35 लाख रुपये आम्हाला यायला पाहिजे प्लॉट पासून, पण आता नाही, आम्हाला अपेक्षा राहील त्याच्यापासून। आता आम्हाला काहीच नाही ना, आता कुऱ्हाडच घातली, तुम्ही बघा ना, तोडूच राहिले ना। मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात होत असते, त्यामुळे परकीय चलन खेचण्याचं काम द्राक्ष पीक करतं। त्यामुळे विधान भवनात या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून त्या सरकारनं मदत करावी अशी आशा शेतकरी व्यक्त करतायत। फळपीक असतं, ह्या फळपिकाला जो मिळणारी नुकसान भरपाई आहे ही इतकी कमी आहे की त्याच्यात त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। त्यामुळे या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड मारण्याची वेळ आता शेतकऱ्यावर आलेली आहे। तर हा कुठेतरी प्रश्न विधान भवनात मांडावा आणि शेतकऱ्यांची बाजू मांडावी अशी शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, निफाड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।